अगदी सोप्या पद्धतीने पाक तयार करून ही बनवलेली तिळाची वडी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कमी साहित्यात व कमी मेहनतीमध्ये व तेवढीच टेस्टी अशी लागणारी ही वडी कशी करायची याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे कढईमध्ये मी 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला जर गावरान बिन पॉलिश तीळ मिळाले तर नक्की घ्या. तर इथे मी 1 वाटी घेतलेले आहे. छान असे मंद आचेवर तर कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याच वाटीने मी इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे व अगदी थोडंसं यामध्ये पाणी ओतायचं म्हणजे पाक तयार छान होतो. 1 चमचा साजूक तूप टाकायचं म्हणजे आपल्या वडीला चकाकी खूप छान अशी येते. तर छान असा आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. पण पाक करताना सतत हलवत राहायचं, नाही तर मग पाक खाली लागण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटानंतर चेक करत राहायचं पाकाची गोळी तयार होते का. तर अशा प्रकारे मी 1-2 मिनिटांनी मी चेक करत होते. तर टाकलं की अशा प्रकारे गोळी तयार झाली पाहिजे व ती गोळी कडकही झाली पाहिजे. त्यामुळे आपल्या वड्या खूप छान अशा कडक कुरकुरीत होतात. तर पाक झाल्यानंतरने ते भाजलेले तीळ व अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट आहे तर तो टाकलेला आहे. तो छान असा मिक्स करून घ्यायचा. तर हे करताना पटपट अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आधीच मी ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं. तर त्यावरती हे मिश्रण काढून घ्यायचं. व्यवस्थित सर्व ताटाला पसरवेल अशा पद्धतीने पटपट पसरून घ्यायचं. जेवढे पटकन तुम्ही ही प्रोसेस करताल तेवढी पटकन आपली एवढी सेट तयार होते, कारण पाक हा पटकन शोषला जातो. तर अशा प्रकारे वाटीला मी पाणी लावलेलं आहे व त्याच्या साहाय्याने पसरवत आहे, कारण भरपूर असा हाताला चटका लागतो. त्यानंतर कटरच्या साहाय्याने यावरती थोडेसे मार्क करून घ्यायचे, कारण थंड झाल्यानंतर मार्क करायला येणार नाही. तर आधीच थोडेसे मार्क करून घ्यायचे म्हणजे आपल्याला कटिंग करताना पटकन असं कट मारता येतात. तर अशा प्रकारे मी मार्क करून ठेवलेला आहे. थंड झाल्यानंतर वडी कशा प्रकारे झालेल्या आहे, अगदी परफेक्ट वड्या पडलेल्या आहेत व अगदी कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. तोडल्यावरती तर समजतंच कशा प्रकारे कुरकुरीत अशी झालेली आहे. ही वडी खाण्यासाठी खूप चविष्ट अशी लागते. नक्की ही रेसिपी ट्राय करून पाहावं. कशी झाली तेही मला सांगायला विसरू नका. चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.